अक्कलकोट, एक साधं शांत गाव. लोक आपल्या रोजच्या आयुष्यात व्यस्त होते, पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडणार होतं. गावात एक साध्या वेशात एक संत येऊन थांबले. ते वडाच्या झाडाखाली शांतपणे बसले. कोणालाही माहिती नव्हतं की हेच पुढे लाखो लोकांच्या श्रद्धेचं केंद्र बनणार आहेत. सुरुवातीला काही लोकांनी त्यांना पाहिलं. त्यांना वाटलं एक साधा साधू असेल, पण त्यांच्या डोळ्यात एक विलक्षण तेज होतं, जे पाहून लोक थांबून जात होते. हळूहळू लोक त्यांच्या जवळ येऊ लागले. कोणी प्रश्न विचारत, कोणी फक्त शांत बसत. आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या जवळ बसल्यावरच मनाला एक वेगळीच शांतता मिळत होती. काही लोकांच्या डोळ्यात अश्रू आले, तर काहींना अनेक वर्षांनंतर मनःशांती मिळाली. पण ही फक्त सुरुवात होती. आता त्यांच्या जीवनातील खरे चमत्कार दिसू लागणार होते. हळूहळू स्वामी समर्थ यांची ख्याती अक्कलकोटमध्ये पसरू लागली. एक दिवस एक आजारी व्यक्ती त्यांच्या जवळ आली. स्वामी समर्थांनी फक्त त्याच्याकडे पाहिलं आणि काही क्षणातच त्याला हलकं वाटू लागलं. ही गोष्ट गावभर पसरली आणि लोक मोठ्या संख्येने त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. कोणाचं दुःख कमी झालं, कोणाच्या आयुष्यात आशा निर्माण झाली. लोक म्हणू लागले, हे काही साधे संत नाहीत. हळूहळू लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला की ते एक दिव्य शक्ती आहेत. काही जण त्यांना देव मानू लागले. त्यांच्या एका नजरेतच लोकांना समाधान मिळत होतं आणि त्यांच्या उपस्थितीतच दुःख हलकं होत होतं. पण प्रश्न अजूनही तसाच आहे. स्वामी समर्थ खरोखर कोण होते? त्यांच्या शक्तीचं रहस्य काय होतं? पण ही तर फक्त सुरुवात होती. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ यांच्या अद्भुत चमत्कारांमुळे लोकांचा विश्वास कसा वाढत गेला आणि त्यांनी दिलेल्या शिकवणींनी लोकांच्या आयुष्यात कसा मोठा बदल घडवला. हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. मागचा अध्याय पाहिला नसेल तर तो नक्की पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि पहा तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडतो.